नमस्कार मित्रांनो, भारत मॉरिशस लोकल करन्सी ट्रेड करार, आर्थिक भूराजकीय बदलाचा नवा टप्पा. भारत जेव्हा कोणत्याही देशाशी डॉलरऐवजी स्थानिक चलनात लोकल करन्सी व्यापार करण्याची पावले उचलतो, तेव्हा अमेरिकेला ही गोष्टी फारशी पसंत पडत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात तर अमेरिकेने अशा पावलाबद्दल उघड धमक्या दिल्या होत्या, पण भारत थांबलेला नाही. रशिया, नेपाळ, भूतान, मालदीव, UAE अशा अनेक देशांनंतर आता मॉरिशससुद्धा भारतासोबत स्थानिक चलनात व्यापार करण्यासाठी पुढे आलेला आहे. भारत मॉरिशस करारातील मुख्य मुद्दे. PM नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे PM नवीन रामगुलाम यांची वाराणसी येथे बैठक झाली. चर्चेचे प्रमुख विषय: आर्थिक सहकार्य, वित्तीय एकात्मता, सागरी सुरक्षा व्यवस्था, विकास सहाय्य. स्थानिक चलनात व्यापार करण्यावर विशेष भर. भारतीय रुपया आणि मॉरिशियन रुपया यामधील व्यवहार वाढविण्याचा निर्णय. दोन्ही देशाच्या मध्यवर्ती बँका RBI व बँक ऑफ मॉरिशस नोस्ट्रो वास्ट्रो अकाउंट लिक्विडिटी मॅनेजमेंट विनिमय दर यावर तांत्रिक चर्चा करत आहेत. विशेष आर्थिक पॅकेज: $690 दशलक्ष, पायाभूत सुविधा, आरोग्य, सागरी सुरक्षा, नवीकरणीय ऊर्जा, शिक्षण प्रकल्पासाठी एकूण 7 सामंजस्य करार. MOU: पायाभूत विकास, IIT मद्राससोबत शैक्षणिक भागीदारी, हॉस्पिटल्स, हायड्रोग्राफी, स्पेस रिसर्च, सागरी सुरक्षा, रिन्युएबल एनर्जी. आर्थिक फायदे: डॉलरवरील अवलंबित्व कमी होईल, त्यामुळे परकीय चलनाचा खर्च घटेल. व्यवहार थेट, वेगवान व कमी शुल्कात होतील. लघु व मध्य उद्योगांना निर्यात आयात सुलभ होईल. वित्तीय एकात्मतेमुळे भारत मॉरिशस यांचे आर्थिक नाते बळकट होईल. रणनीतिक महत्त्व: इंडियन ओशनमधील भारताचे स्थान अधिक मजबूत होईल. चीनच्या प्रभावाला तोंड देण्यासाठी भारताला नवा प्लॅटफॉर्म निर्माण होईल. नेबरहूड फर्स्ट पॉलिसीला बळकटी. मॉरिशसच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये भारताला आर्थिक प्रवेश. सागरी सुरक्षा सहयोग. तांत्रिक व्यवस्था: निर्यातदार आयातदारांनी डॉलरऐवजी स्थानिक चलनात इनव्हॉइस बनवायचे. नोस्ट्रो वास्ट्रो अकाउंटमधून पेमेंट फ्लो व्यवस्थित होईल. डिजिटल व्यवहारासाठी UPI व रुपे कार्ड आधीपासूनच मॉरिशसमध्ये कार्यरत आहे. आव्हाने: चलनातील चढउतार, लिक्विडिटीची कमतरता, नियम पालनाची वाढती गरज, मर्यादित स्केल, डॉलरप्रमाणे जागतिक चलन नसल्याने वापर मर्यादित. व्यापक चित्र: डॉलरायझेशनकडे भारताची पावले. रशिया, नेपाळ, भूटान, मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, UAE, मलेशिया, नायजेरिया, ब्राझील, अर्जेंटिना अशा अनेक देशांबरोबर भारत स्थानिक चलनात व्यवहार करण्याचा प्रयत्न करत आहे. मॉरिशस करार हा या प्रक्रियेला बळकटी देणारा टप्पा आहे. निष्कर्ष: भारत मॉरिशस करार आर्थिकदृष्ट्या कदाचित लहान वाटेल, पण भूराजकीय दृष्टिकोनातून तो मोठा आहे. डॉलरवरील अवलंबित्व कमी करणे, स्थानिक उद्योगांना संधी देणे आणि इंडियन ओशन क्षेत्रात आपले नेतृत्व मजबूत करणे, या तिन्ही गोष्टींना हा करार हातभार लावतो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.